कधी पण काय कधी पण आमच्या गावच्या चन्नेश्वरच्या मठामध्ये जाताना माझा बरोबर हे शर्टाचा नंबर येते. काय माहित नाही आली का नाही अजून भाच्या तिकडे नाटाफाटा चालू आहे त्यांच्या ड्रेस साडी घालायचं. ती अजून एक भाची आली ती मी आता जाऊन मग आम्ही चाललो आता चन्नेश्वरला. तिथं जाऊन आपलं शाबू नारळ फोडायचं देवाच्या पाया पडायचं असं. आता ही सगळी जे येते ना ही सगळी गँग आम्हाला घेऊन जावं लागतं. काय आई तू येते का नाही आई काही येत नाही म्हणते. त्यामुळं आपलं आमच्या आम्ही बहीण भाऊ आणि भाचे जाऊन बघूया चन्नेश्वरच्या इथं कशी गर्दी आहे कसं झालं वातावरण. मला वाटतं मागच्या वेळेस काहीतरी शिवरात्रीच्या टायमाला आपण गेलतो. चला बघूया मग जाऊन. एवढा टाईम लागतं का नाटायला हे पुरीमुळे टाईम लागते बघा. ही नवीन आलेली आहे ना भाची हिच्यामुळे टाईम लागते. बंगाळी एक नंबर बंगाळी एक नंबर हिच्यामुळे मला इकडे यावं लागलं. काय अरे ह्यांना टाईमच नाही लागते ना. केव्हा पण हे देवाला जाताना म्हटलं ना काय ही एकच पूर्वी जे अर्धा तास लागतं गेला. शाबू खायला चाललाय की रे टकलू हा माऊसोबत शाबू खायला चाललाय. चन्नू बोला चन्नेश्वरला आमच्या आला बघ तिथं जवळच आहे मंदिर. पहिल्यांदा झालं का नाही ना ए साक्षी ह्यानं पहिल्यांदा झाला ना आहे नाही मग पहिल्यांदा आलाय तू बघतोय लय हसतोय हुशार आहे भाचा आमचा. माझं सगळंच भाचं हुशार आहे. फक्त ही भाची आहे ना ही जरा का नाही जरा जास्त करते. बाकीच्या सगळ्या काय गरीब आहेत. ही जरा थोडं का नाही ऐकत नाही माझं. ये रे इकडं बस जरा इथं आला का. बसा दीक्षा काय फोटो सेशन वगैरे काय करायचं असेल तर करून घे. परत काय जमायचं नाही यार. नको बस मला शाबू खायचा हे नाही अशा शाबू खायला आलाय. शाबू खायला आला मामा आला आम्ही खातो बाबा कधी माहिती आहे मागच्या वेळेस आले नाही शाबू खायला. काय ऑल कर आहे हॅलो गाईस चला जाऊया आता मागे. कुठं काढणार आहे रील्स काढून घ्या की मग आले आपण त्या तिकडं आपले बाचे त्या तिकडं आपली जमीन आहे बरं का 1 एकरवर. काय हां 1 एकर हां 1 एकर म्हणजे काय तुला थोडं वाटतंय का काय अजून पोट भरलं नाही का रील्स काढून. चला चन्नेश्वर झाल्यानंतर आता आपल्या खंडोबा याचं दर्शन घेऊया. कसं दिसते मंदिर. तू पहिल्यांदा आला का रे माने. माने
तो पण पहिल्यांदा आला का नाही इथं येतोय की जत्रा ह्यांचं बहिणींचं लय असते बाबा. चला आमच्या गावचं सगळ्यात भारी मंदिर आमचे खंडेरायाचं. सगळीकडे बघा कशी आहे स्वच्छता, क्लीन एकदम क्लीन. लय भारी जत्रा असतं. तुम्ही बघितलं असं ब्लॉग पहिलं. श्री खंडेराया प्रसन्न. चल रे पाया पड रे पाहुण्या. या सगळे पहिल्यांदा पाहुणे पाया पडून घ्या. जय खंडेराय. मी पाया पडतो 2 हाताने. तुम्ही पडून घ्या अगोदर. ओके. नारळ आणायला पाहिजे होता. ही घंटा वाजवते का? ए बाय वाजू की हात पुसतोय का? अरे बापरे कसा आहे आवाज मग? ए तुला काय होते वाजवायला घंटा? कासवाच्या पाया पड. सगळं सांगावं लागतं हिला. पाया पड नीट चांगलं पाया पड. हां पुढच्या वर्षी तुझं पण पोरगं आलं पाहिजे आहे नाही? हां त्या नंदीबाईच्या कानात बोल कानात. अजून एक नातू आला पाहिजे आम्हाला. घुंगरू वाजवावं लागतं ती का? ओके जास्त दिवस. हां बोल बाय बोल. ग्रॅज्युएशन कंप्लीट कर म्हणून. काय झालं माने? ए पाय पड माने पडा पाय. चला जन्मेश्वरानंतर आपल्या खंडेरायाच्या देवळात चांगलं वाटतंय. चला अंबा छान. चला जरा तिथं थोडं बसूया. काय मावशी एक नंबर मावशी व्यापाराला म्हणून पण आहे सारखं फिरते. चला जरा इथं बसूया 5 मिनटं बसूया आणि जाऊया घराकडं. आपल्याला आपल्या मंदिराची स्वच्छता लई आवडते. कसं झालं ह्यांना विचारू आपल्या भाषेत. कसं झालं ते? कसं झालं? छान झालं का ना? मालकाला घेऊन येत नाही अशी एकटीची येते. मालकाला आपलं हिचा मालक म्हणजे माझा मेहून आहे काय ही बातची. चला त्या देवाच्या पाया पडला बा. आता ह्या देवाच्या पाया पडा. ओके त्याला टकलो सिंगला द्या आपल्या पाया पडायला. कुठं आहे गणपती बाप्पा? देव आहे तिथं. इथं गणपती आहे. एक देव आहे पाया पडायचा. चला ओके. छान वाटलं. काय झालं? अरे बाबा तिथं काय हे काय उगवलं काय माहिती. चला घ्या चांगलं पाया पडून घ्या. भारी वाटते एकदम प्रसन्न. आणि त्यात आमच्या भाच्या बहिणी असले की मग भारी वाटते. चला जाऊया आता घराकडं. अय कोण आहे? दिसत नाही काय कोण आहे? अजून एक भाची व्हिडिओ कॉलवर आहे. अय खरात. अरे तुम्ही ब्लॉगवर यायला खरात. हो बरं आहे का खरात? बोला या जांभळे द्यायला लागले बघी. चला मामा येऊन या शाबू खायला. अरे लय भारी असते तिथं. लय भारी असते चन्नेश्वरला माहित आहे का? हां चन्नेश्वरला लय भारी असते. येत नाही पोरग. चला गाईस आलेलो आहे दमून. आता शाबू नव्हता. सगळीकडे मी आपल्या चेष्टा करायला लागलो. शाबू नव्हता. यांना खरं वाटायचं की शाबू बिबू खायला आलाय का काय? शिवरात्रीला होता की शाबू. हां चांगलं वाटलं. गर्दी आहे भरपूर तिथं. हां याला चल म्हणलं होतं. चल म्हणलेले. हां बरं असं घेतलं पाया पण भारी वाटलं एकदम फ्रेश. नारळ ही फोडले. लोक ही भरपूर आलते. गर्दी होती चांगली. पहिलं मला काय वाटतंय पहिला आणि शेवटचा सोमवार काय तर प्रसाद शाबू असेल बहुतेक. असं काय म्हणजे शाबू खायचा असं काय नाही पण एक प्रसाद असला म्हणजे भारी वाटतं आहे का नाही? चला मग नारळ दे यावाला. नारळ दे सगळ्यातल्या श्रावण सोमवारचा. पहिला तर काय जायला जमलं नव्हतं. दुसरा बघू आता. चौथ्या ह्याला जमतंय का नाही बघूया. बघेल पुढच्या पुढे. असू द्या. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि माझ्या गावचं कोण बघत असेल तर त्यांनी पण सबस्क्राईब करा. कारण असेच ब्लॉग भारी आपण घेऊन येत असतो. भेटूया परत. बाय धन्यवाद. जय महाराज. बाय.